हर्षवर्धन सर्व सन्माननीय नेते, कारण सर्वच नेते सन्माननीय, सगळ्यांची नावं घेत नाही, सर्व सन्माननीय नेते इथे उपस्थित असलेले. ज्याला मी हिमाचलमध्ये असताना मला फोन आला राहुल सोनवणे आणि आदित्य पाटील यांचा की अध्यक्ष साहेबांचा असं निरोपैकी तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा बीडमध्ये. आणि त्याच्यानंतर मग मला आमचे चौधरी कुणाल चौधरी यांचा फोन आला कि ताई अध्यक्ष तो बोल रहे हैं कि बीड से शुरू करेंगे सद्भावना यात्रा. मैंने बोला बिल्कुल फिक्र करने की जरूरत नहीं, हम बहुत अच्छा बहुत बढ़िया प्रोग्राम लेंगे. और मैं आपको सबको धन्यवाद देती हूँ. ये कार्यक्रम अगर किसी के कारण यशस्वी हुआ है तो सिर्फ आप लोगों की वजह से हुआ है. हमारे इसमें कोई भी आमच्या देशामध्ये फार मोठा सहभाग असं मी समजत नाही, कारण आम्ही सहभाग जरी केला तर पण तुम्ही उत्सुकतेने जे आलात, उत्साहाने जे आलात ते महत्वाचं आहे. मी बघते कालपासून विदर्भामधून, कोकणातून, मुंबईतून, पुण्यातून, नगरमधून, सांगलीमधून, कोल्हापूरमधून, एवढेच नव्हे तर माझ्या बीड जिल्ह्यामध्ये माझा विश्वास होता. त्या बीड जिल्ह्यामधल्या गावागावातले लोक बाहेर आली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला हा सद्भावना यात्रेमध्ये यायचंय आणि आम्हाला ही भावना पटते. हा विचार जरा विलक्षण होता की गेले 3 महिने सातत्याने आपल्या बीड समाज माध्यमांवर चर्चा होती. 3 महिने आज झाले, आज दुसरा समाज 3 महिन्यापासून चर्चा आहे, असं झालं तसं झालं आणि लोक सविष्टपणे सगळे ऐकत होते. परंतु सद्भावना यात्रेचा हे जो निर्णय आहे तो अतिशय योग्य समर्पक काढला, ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काँग्रेसची जी परिभाषा आहे ती परिभाषा लोकांपर्यंत जाण्याचा. कधीही या काळामध्ये 2-3 वर्षामध्ये कुणी कोणाच्या दुकानात जात नव्हतं, ताई कुणी कोणाच्याकडे बोलत नव्हतं, रामराम श्यामश्याम कोणाचं होत नव्हतं. त्या लोकांनी सुद्धा कालपासून बोलायला सुरुवात केली, एकमेकांच्याकडे जायला सुरुवात केली. एका दुकानामध्ये मी बसले होते सारणी सांगवीची एक म्हातारी आजी माझ्याकडे आली. म्हणजे कोण येतं हो? तर म्हणलं अहो राहुल गांधींचा एक कार्यकर्ते आहेत, म्हणलं आमचे अध्यक्ष आहेत प्रदेश काँग्रेसचे, तर ते सद्भावना यात्रेमध्ये येतात. आणि सद्भावना यात्रा याच्यासाठी की हा जो आपल्या समाजामध्ये गोंधळ चाललेला आहे, जी एकमेकाला आपण दुष्ट देतोय ती कमी झाली पाहिजेत आणि आपला कुठेतरी द्वेष कमी झाला पाहिजे, अशी आमची भावना आहे. त्यामुळे अगं माय, आमची मराठवाड्यातली भाषा, अगं माय लई चांगलं लेकरू बोलते की म्हणे. म्हटलं ठीक आहे, म्हटलं मावशी तुम्हाला जायचं काय बघा भेटायला त्यांना हाताला धरून मी हर्षवर्धन भाऊंच्या इथे नेलं आणि हर्षवर्धन भाऊंच्या गालावरून तोंडावरून हात फिरून त्या बाईने कौतुक केलं. मला असं वाटलं की ही खरी हर्षवर्धन भाऊ तुम्हाला खरी पोचपावती जर दिली असेल तर त्या म्हातारीने दिली, जी तुमच्या तोंडावर हात फिरून तुम्हाला शाबास केली, ही खरी पोचपावती. एक म्हातारा असंच भेटला जो अनेक वर्षापासून काम करतोय काँग्रेस पक्षाचं. तो म्हटला नाही तुम्ही येणार म्हणून आम्ही तुम्ही येणारा भेटायला आलो सारणी सांगवायच्याच फाट्यावर नांदूरच्या अलीकडे. आम्ही म्हटलं काय कसं काय परिस्थिती आहे? म्हणे ताई आता हे संपलं पाहिजे, कारण नाही तर आपल्या बीड जिल्ह्याचं मणिपूर होईल. मला इतकं आश्चर्य वाटलं की सर्वसामान्य शेतकरी माणूस 80 वर्षाचा तो म्हणतो की मणिपूर होईल, म्हणजे एवढा विचार आपला माणूस करू शकतो. मला या ठिकाणी एवढंच वाटतं की आमचा जिल्हा हा अतिशय पुरोगामी जिल्हा आहे. हा जिल्ह्यामध्ये अतिशय मोठी लोक होऊन गेली नेतृत्व करायला. मग ते आमचे सांगली जिल्ह्यातले, माझ्या बाहेरच्या जिल्ह्यातले क्रांतिसिंह नाना पाटील यांना निवडून कुणी दिलं ते ह्या बीड जिल्ह्यात दिलं. ते कुठल्या शब्दात घेऊन दिलं? फिटलं म्हणा म्हणजे काय की कर्ज फिटलं म्हणून सांगा सरकारला. आणि अशी क्रांतिकारी विचार करणारी डाव्या विचारसरणीची लोक